गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष अडभंग काणिप मचिंद्रराद्या चौरंगी रेवाणाक भरतरी संज्ञा भूम्या बबो नवनाथ सिद्धा. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की श्री नवनाथ सिद्ध यंत्र काय आहे, कशासाठी याचा वापर केला जातो, हे कार्य कसे करते. तर त्यांच्यासाठी आजचा खूप अनमोल असा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण हे यंत्र एवढं शक्तिशाली आहे की याच्या योग्य वापरानेच नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय होते. हे यंत्र अशुभ शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रित करण्यासाठी किंवा अशा वाईट शक्तींचं पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी वापरले जाते. या यंत्राची पूजा केल्याने वाणी आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे आपल्या मुलांना जर का रोज याची पूजा केली तर बुद्धी आणि ज्ञान तर त्यांना मिळेलच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होईल. जे लोक या यंत्राचं पूजन करतात त्यांना नवनाथांची दैवी कृपा आणि आशीर्वाद मिळतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की घरामध्ये सतत आजारपण चालू आहे किंवा पैशाला पैसा लागत नाहीये किंवा कोणत्याच कामात यश मिळत नाही, अशा वेळी आरोग्य, संपत्ती, यश आणि समृद्धीसाठी या यंत्राची पूजा करता येते. आजकाल काहीही झालं की लोकांना सगळ्यात आधी सांगण्यात येतं की तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे किंवा प्रखर पितृदोष आहे. तर अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्याला या यंत्राच्या पूजेने पितृदोषापासून किंवा त्यांच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते. तसेच बऱ्याच जणांच्या कुंडलीत ग्रहदोष असतात. मग कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होतो. ध्यान आणि आध्यात्मिक प्राप्तीसाठी नवनाथ यंत्र हे सर्वात शक्तिशाली मणी आहे. अंतःकरण शुद्धीद्वारे ते पापे आणि भूतकाळातील कर्मांचा नाश करते. नवनाथ यंत्र ज्या ठिकाणी स्थापित केले आहे त्या ठिकाणी ऊर्जा देते. म्हणून तुम्ही ते ऑफिस, दुकान किंवा मग घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकता. पण नवनाथ यंत्र ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे ईशान्य कोपरा. पूर्व कोपऱ्यातील दिव्य कंपनांमुळे आणि उगवत्या सूर्याच्या किरणांमुळे ते अधिक ऊर्जावान होते आणि नवनाथ यंत्रांच्या गूढ भूमितीद्वारे घरात सकारात्मक परिवर्तन ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे हे यंत्र पंचधातूचे असो अथवा अष्टधातू किंवा मग तांब्याचे असो अथवा सोन्याचे किंवा चांदीचे असो, पात्र किंवा योग्य पुजाऱ्याकडूनच याचे शुद्धीकरण करून स्थापन करावे. या यंत्राचा अभिषेक तुम्ही दर गुरुवारी अथवा शनिवारी करू शकता. अभिषेक करताना पाणी, दूध, दही, तूप, मध वापरून अभिषेक करू शकता. काही जण नारळाच्या पाण्याने किंवा उसाच्या रसाने अथवा डाळिंबाच्या रसाने देखील या यंत्राचा अभिषेक करतात. या यंत्राची पूजा कशी करावी ते सांगते आता. सर्वप्रथम यंत्र ताटामध्ये ठेवा, म्हणजे शक्यतो ताम्हणात ठेवा. पूर्वेकडे तोंड करून बसा. पाण्याने किंवा गंगाजलाने यंत्राला स्नान घाला. स्वच्छ कापडाने पुसून योग्य ठिकाणी ठेवा. यंत्रावर चंदनाचा टिका लावा आणि यंत्रावर तुळशीचे एक पान ठेवा, जेणेकरून तुळशी यंत्रावर व्यवस्थित बसेल. त्यानंतर तुम्हाला ओम नवनाथाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर यंत्राला धूप, अगरबत्ती दाखवा. आता याच्यानंतर यंत्राला गोड फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करा व नवनाथ यंत्रासमोर तुमची इच्छा मोठ्याने सांगा. श्री नवनाथ महाराज नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर करून तुमच्यावर कृपा करतील. अहो, ज्यांना हनुमान, वीरभद्र, देवी चामुंडा, स्वर्गाचा राजा इंद्र, भूतांचा राजा वेताळ आणि अष्टभैरवांना पराभूत केले, त्यांना अशक्य असे काय असणार आहे? त्यांचा महिमा अगाध आहे. त्यामुळे नवनाथांच्या भक्तीचा अनुभव घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नवनाथाय नमः.